येत्या नवीन वर्षात शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होणार आहे। शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी ही माहिती दिली आहे। या शिक्षण धोरणाचा एनसीईआरटी अभ्यासक्रम ठरवला जाणार आहे आणि बालभारती पुस्तक छापणार आहे। सीबीएसईचा अभ्यासक्रम काही प्रमाणात समाविष्ट केला जाणार आहे, अशी ही माहिती समोर येते। नवीन वार्षिक जे वर्ष आहे त्यासाठी एक नवीन शिक्षण धोरण आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा होणार आहे। पासून जे शैक्षणिक धोरण लागू होणार आहे या धोरणाच्या संदर्भात जी स्पष्टता आहे ती कशा पद्धतीची आहे आणि त्यासाठी मी आता बोलतोय पंकज भोयर यांच्याशी आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या शैक्षणिक वर्षामध्ये कशा पद्धतीने आपण हे जे शैक्षणिक धोरण आहे ते राबवणार आहोत आणि बालभारती याच्यामध्ये पुस्तकं प्रोव्हाइड करणार की एनसीईआरटी। येणाऱ्या नवीन शैक्षणिक सत्रापासून आपण नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आपल्या राज्यामध्ये देखील करतो आहे। याच्याकरिता सीबीएसईच्या कोर्सचं कंटेंट्स आपण त्या ठिकाणी आपल्या सिलेबसमध्ये घेणार आहोत आणि एनसीईआरटीच हा सिलेबस तो त्या ठिकाणी तयार करण्यात आणि बालभारती याचं प्रिंटिंग त्या ठिकाणी तयार करणार, निर्मिती बालभारती करेल। आणि याच्या अगोदर बालभारती हे सगळं काही पुस्तकांचं प्रिंटिंग किंवा प्रोव्हाइड करत होतं। एनसीईआरटी देताना आता बालभारती ही त्याच पद्धतीने सक्रिय राहील। बालभारती तेवढीच सक्रिय राहील, बालभारतीची कुठली अधिकार त्या ठिकाणी आपण कमी नाही करणार आहोत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा सीबीएसई पॅटर्न राबवताना कोणती आव्हानं समोर उभी राहणार आहेत, कारण सीबीएसई पॅटर्न राबवताना ती आता 1 एप्रिल अगदी जवळ आले, त्याच्यामुळे तेवढ्या वेळात सगळ्या गोष्टींचं प्रोव्हायडेशन होणार आहे आणि पुढे हे धोरण त्या पद्धतीने राबवलं जाणार आहे। नाही, आपण याला टप्प्याटप्प्याने समोर जाणार आहोत। येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून आपण फक्त पहिल्या वर्गाकरता याची अंमलबजावणी त्या ठिकाणी करतो आहे। निश्चितच मात्र अंगणवाड्या देखील याला जोडल्या जाणार आहेत, कारण पुढच्या जे शिक्षणाचे आता कमी कालावधी राहिलेल्या अंगणवाड्या सुरू होणार आहे, यासाठीची प्रवेश प्रक्रिया देखील समोर येताना दिसते। या बाबतीत काही स्पष्टता आहे? नाही, स्पष्टता जी आपली प्रोसिजर आहे ती पहिल्यासारखीच राहिली आहे। आपण फक्त सिलेबसमध्ये जो कंटेंट आहे तो सुधारित करून त्या ठिकाणी देतो आहे। निश्चितच तर हे होते पंकज भोयर, त्यांनी आपल्याला या शैक्षणिक धोरणाबद्दल माहिती दिलेली आहे आणि निश्चितच आता हे जे 1 एप्रिलपासून शैक्षणिक धोरण राबवलं जाणार आहे याकरिता आता सर्व यंत्रणा ही तयार झाल्याची माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे।